लास्ट व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू डिस्प्ले डिव्हाइस हा सिलेबस टॉपिक 5.5 स्टार्ट केला होता. पुन्हा एकदा पाहूयात. इंट्रोडक्शन टू डिस्प्ले डिव्हाइसेस. ऑल द मेजरमेंट्स एंड विथ ॲन एलिमेंट दॅट इंडिकेट्स द मॅग्निट्यूड. ठीक आहे, सर्व मेजरमेंटचे एंड असा आहे की मॅग्निट्यूड इंडिकेट करणाऱ्या एलिमेंटसोबत असतो ऑफ द क्वांटिटी अंडर मेजरमेंट. ठीक आहे, जी काय आपण क्वांटिटी मेजरमेंट करणार आहोत त्या क्वांटिटीसोबत. दिस वर्क इज डन बाय डिस्प्लेज. हे काम डिस्प्लेद्वारा केलं जातं. दिस मे बी इन द फॉर्म ऑफ पॉइंटर डायल. ओके, मग हे पॉइंटर डायलच्या स्वरूपात सुद्धा असू शकतं. LCD, CRT, स्क्रीन डिस्प्ले, LED एट्सेट्रा या स्वरूपात सुद्धा असतं. अ रेकॉर्डर इज अ डिव्हाइस विच रेकॉर्ड्स द क्वांटिटी अंडर मेजरमेंट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. दिस डाटा कॅन बी स्टोर्ड ऑर रियुज्ड. रेकॉर्डर हे डिव्हाइस आहे जो की तो जी क्वांटिटी आपण मेजरमेंट करणार आहोत ती रेकॉर्ड करतो एका ठराविक टाईममध्ये. दिस डाटा कॅन बी स्टोर्ड. हा डाटा त्याच्याद्वारे स्टोअर केला जातो. ऑर रियुज्ड, पुन्हा वापरण्यात येतो. अनालाइज्ड ॲज पर द रिक्वायरमेंट, आणि त्याला अनालाइजसुद्धा केलं जातं जशी रिक्वायरमेंट आहे तशी. द डिस्प्ले अँड रेकॉर्डर्स टुगेदर आर कॉल्ड ॲज डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट. ठीक आहे, डिस्प्ले आणि रेकॉर्डरला दोघांना आपण काय म्हणतो, डाटा रिप्रेझेंटेशन एलिमेंटसुद्धा म्हणतो. मग सिलेबस टॉपिक कॅथोड रे ट्यूब CRT. सिलेबस टॉपिक 5.5.1 CRT. MSBTच्या विंटर 14 ह्या एक्झाममध्ये ड्रॉ अँड एक्सप्लेन इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ए कॅथोड रे ट्यूब हा 8 मार्क्ससाठी विचारला होता. 8 मार्क्ससाठी. ओके, ॲनालॉग CRT CRO. ठीक आहे, कॅथोड रे ट्यूब आणि कॅथोड रे ऑसिलोस्कोप. CRT म्हणजेच कॅथोड रे ट्यूब, CRO म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. CRO is a very popular device and used in different laboratory. CRO हा अतिशय पॉप्युलर डिव्हाइस आहे जो की तो वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये वापरला जातो. CRO कॅथोड रे ऑसिलोस्कोप. टाइम व्हॅरिंग व्होल्टेज कॅन बी व्हिज्युअलाइज्ड ऑन द स्क्रीन ऑफ CRO. टाइम व्हॅरिंग व्होल्टेज आपण व्हिज्युअलाइज करू शकतो CROच्या स्क्रीनवरती. वेवफॉर्म्स कॅन बी मेजर्ड अँड अनालिसिस कॅन बी डन विथ CRO. ठीक आहे, वेवफॉर्म्स आपण मेजर करू शकतो आणि त्यांचं विश्लेषणसुद्धा करू शकतो. अनालिसिस करणे म्हणजे विश्लेषण करणे. कॅन बी डन विथ CRO. CRO सोबत आपण एखाद्या वेवफॉर्मचं मेजरमेंट आणि त्याचं अनालिसिससुद्धा करू शकतो. CRO इज XY प्लॉटर. CRO काय आहे? XY प्लॉटर आहेत की CROच्या स्क्रीनवरती आपल्याला XY अशा एक्स आणि वाय या प्लेनमध्ये आपल्याला रेषा पाहायला मिळतील. विच रिप्रेझेंट्स डायनामिक फेनॉमेना. ठीक आहे, चालू घडामोडी तो दाखवतो. विथ व्हेरियस ट्रान्सड्युसर्स वी कॅन मेजर टेम्परेचर, प्रेशर, स्ट्रेन, ॲक्सेलरेशन ऑन CRO. आपण वेगवेगळ्या ट्रान्सड्युसरच्या मदतीने तापमान, प्रेशर, ओके, स्ट्रेन म्हणजे ताण, ॲक्सेलरेशन म्हणजे गती मेजर करू शकतो ऑन CRO. फंक्शन्स ऑफ CRT. CRTचं फंक्शन काय? टू प्रोड्यूस इलेक्ट्रॉन बीम फ्रॉम अ व्होल्टेज सिग्नल. फंक्शन ऑफ CRT. कॅथोड रे ट्यूबचं फंक्शन काय आहे? टू प्रोड्यूस इलेक्ट्रॉन बीम तयार करणे हे त्याचं फंक्शन आहे. फ्रॉम अ व्होल्टेज सिग्नलपासून. टू बी डिस्प्लेड ऑन अ स्क्रीन. ओके, जो की तो डिस्प्ले होणार आहे स्क्रीनवरती. कन्स्ट्रक्शन ऑफ CRTचं कन्स्ट्रक्शन इथं आपण पाहू शकतो. फिगर 5.5.1 CRT. ठीक आहे, 1 नंबरला आहे तो कनेक्टिंग बेस. ओके, अशाच पद्धतीने ग्लास एनवलप 2 नंबरला आहे. त्याच्यामध्ये हीटिंग एलिमेंट आहे. हा पाहू शकतो आपण हीटिंग एलिमेंट, किंवा ह्याला आपण हीटरसुद्धा म्हणतो, ह्याला फिलामेंटसुद्धा म्हणतो. ठीक आहे, फोकसिंग ॲनोड इथे दाखवलेला आहे. फोकसिंग ॲनोड आणि हीटरच्या मध्ये जो आहे तो कंट्रोल ग्रीड आहे, जो की तो इलेक्ट्रॉन बीमला काय करतो, कंट्रोल करणार आहे. ओके, त्याचबरोबर इथे व्हर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट्स. व्हर्टिकल म्हणजे उभ्या डिफ्लेक्टिंग प्लेट्स आहेत, त्या इथं दाखवलेल्या आहेत. त्या आडव्या जरी दिसत असल्या तरी तो त्यांच्या कार्यावरून त्याचं नाव पडलेलं आहे की इलेक्ट्रॉन बीमला तो व्हर्टिकली रीड करायला लावणार आहे, स्कॅन करायला लावणार आहे. ओके, इकडे पहा हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेट्स ह्या आता उभ्या दिसत असल्या तरी त्या इलेक्ट्रॉनला स्क्रीनवरती आडव्या ज्या काय आकृत्या असतील त्या
वाचायला लावणार आहे, रीड करायला लावणार आहे. ओके. आणि इकडे पाहू शकतो आपण ॲक्वाडॅक कोटिंग. इथे आहे ते ॲक्वाडॅक कोटिंग आहे. फॉस्फर स्क्रीन इथे दिलेले आहे. इलेक्ट्रॉन बीम याला आपण म्हणतो, जो की फिलामेंट हीटरद्वारा तो निर्माण होतो. आणि ह्या ॲक्सेलरेटिंग ॲनोड, व्हर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट्स आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेट्सच्या मधून ह्या इलेक्ट्रॉन बीमला स्क्रीनवरती जाऊन एम्बार्ड व्हायचं असतं. ओके. अशा पद्धतीने CRT ही ट्यूब आहे ती ऑपरेट होत असते. ओके. इथं पाहू शकतो आपण फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ CRT. ओके. CRTच्या वेगवेगळ्या पार्ट्सचं फंक्शन्स. फर्स्ट पार्ट आहे व्हेरियस पार्ट्स ऑफ CRT. फर्स्ट आहे बेस आहे, ग्लास ट्यूब, इलेक्ट्रॉन गन, कॅथोड, कंट्रोल ग्रीड, फोकसिंग ॲनोड, ॲक्सेलरेटिंग ॲनोड, पोटेन्शियोमीटर, व्हर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट्स, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेट्स, इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन, स्क्रीन आहे, ॲक्वाडॅक कोटिंग आहे. फिगर 5.5.2 व्हेरियस पार्ट्स ऑफ CRT. आता ह्या 13 पार्ट्सचा आपण एक एक करून व्यवस्थित डिस्क्रिप्शन पाहणार आहोत. फर्स्ट आहे बेस. बेसचं काय फंक्शन आहे पहा. बेस दिस इज द पार्ट प्रोव्हाइडिंग व्हेरियस इलेक्ट्रिकल कनेक्शन्स ऑफ डिफरंट कॉम्पोनंट्स. ठीक आहे. वेगवेगळ्या कॉम्पोनंट्सचं तो वेगवेगळे कनेक्शन्स तिथे प्रोव्हाइड करून देतो. बेसचं काम आहे ते. ग्लास ट्यूब, दिस इज कम्प्लिटली इव्हॅक्युएटेड सो दॅट इलेक्ट्रॉन कॅन ट्रान्सव्हर्स इझिली अँड फ्रीली. इव्हॅक्युएटेड म्हणजेच पूर्णपणे झाकलेला. दिस इज कम्प्लिटली इव्हॅक्युएटेड सो दॅट इलेक्ट्रॉन कॅन ट्रॅव्हर्स इझिली अँड फ्रीली. जेणेकरून इलेक्ट्रॉन काय होतील, ट्रॅव्हर्स होतील, प्रवाहित होतील इझिली आणि फ्रीली. ओके. इलेक्ट्रॉन गन, इनडायरेक्टली हिटेड कॅथोड. ओके. इनडायरेक्टली हिटेड कॅथोड, इनडायरेक्टली हीट झालेला जो कॅथोड आहे. कंट्रोल ग्रीड, फोकसिंग ॲनोड अँड ॲक्सेलरेटिंग ॲनोड फ्रॉम अन इलेक्ट्रॉन गन विच प्रोव्हाइड्स सेफ फंक्शन ऑफ दिस एलिमेंट्स. ठीक आहे. ह्या कंट्रोल ग्रीड, फोकसिंग ॲनोड आणि ॲक्सेलरेटिंग ॲनोडचं सेफ फंक्शन प्रोव्हाइड करून देतो इलेक्ट्रॉन गन. कॅथोड पहा. कॅथोड 4 नंबर आहे. इट ॲक्ट्स ॲज सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन. इट ॲक्ट्स ॲज सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन. कॅथोडकडे इलेक्ट्रॉनचा सोर्स आहे. बाय थर्मो आयोनिक एमिशन इट एमिट्स इलेक्ट्रॉन. कॅथोड हीट झाल्यानंतर थर्मो आयोनिक एमिशन ह्या प्रक्रियेद्वारे तो इलेक्ट्रॉन एमिट्स करतो, इलेक्ट्रॉन उत्सर्जित करतो बाय द हीट प्रोव्हाइडेड बाय फिलामेंट. ओके. बाय द हीट प्रोव्हाइडेड बाय द फिलामेंट. फिलामेंटद्वारा जी उष्णता प्रोव्हाइड केली जाते त्याच्याने तो काय करतो, इलेक्ट्रॉन एमिट्स करतो. कंट्रोल ग्रीड, इट सराउंड्स द कॅथोड. इट सराउंड्स द कॅथोड. कंट्रोल ग्रीड काय करतो, कॅथोडला सराउंड्स केलेला असतो. इट सराउंड्स द कॅथोड. निगेटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू इट ड्यू टू विच लिबरेटेड इलेक्ट्रॉन्स आर रिपेल्ड फ्रॉम द सिलेंडर वॉल्स अँड देअरफॉर स्ट्रीम थ्रू द होल. ओके. कंट्रोल ग्रीडचं काय काम आहे पहा. इट सराउंड्स द कॅथोड. कॅथोडला तो सराउंड्स करतो. निगेटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू इट ड्यू टू विच लिबरेटेड इलेक्ट्रॉन्स. याला निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय केलं जातं कारण की लिबरेटेड इलेक्ट्रॉन जे आहेत, लिबरेटेड म्हणजे जमा झालेले, लिबरेटेड इलेक्ट्रॉन्स आर रिपेल्ड फ्रॉम द सिलेंडर. सिलेंडरपासून रिपेल करण्यासाठी, सिलेंडर वॉलपासून रिपेल करण्यासाठी अँड देअरफॉर स्ट्रीम थ्रू द होल, आणि होलमधून व्यवस्थित पासआउट करण्यासाठी. फोकसिंग ॲनोड, दिस प्रोड्युसेस फील्ड अँड इलेक्ट्रॉन्स आर फोकस्ड इलेक्ट्रोस्टॅटिकली. दिस प्रोड्युसेस फील्ड अँड इलेक्ट्रॉन्स आर फोकस्ड इलेक्ट्रोस्टॅटिकली. ॲक्सेलरेटिंग ॲनोड, दिस ॲनोड इज अप्लाइड with a high voltage and therefore the electrons are accelerated. Okay. Accelerating anode चं काय फंक्शन आहे. This anode is applied with high voltage and therefore the electrons are accelerated. Potentiometer, this is required to change the voltage for focusing anode. Potentiometer काय काम करतो पहा. This is required to change voltage for focusing anode. Focusing anode ला जे व्होल्टेज जाणार आहे ते चेंज करण्यासाठी पोटेन्शियोमीटरचा इथे वापर केला जातो. फोकसिंग ॲनोड वर्क्स ॲज अन इलेक्ट्रॉन लेन्स. फोकसिंग ॲनोड हा इलेक्ट्रॉन लेन्स सारखा काम करतो. ओके. इलेक्ट्रॉन लेन्स सारखाच काम करतो. त्याचबरोबर फोकसिंग ॲनोड पहा. ऑल दिस ॲक्सेसरीज आर कंटेन्ड इन दी इलेक्ट्रॉन गन. हे सर्व ॲक्सेसरीज जे आहेत ते एका इलेक्ट्रॉन गनमध्ये समाविष्ट केलेले आहेत. वर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट्स. वर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट्स जे आडवे दिसत होते ते
ओके, त्यांचं फंक्शन काय पहा, इलेक्ट्रॉन्स लिव्ह द इलेक्ट्रॉन गन सोडून अँड एंटर इन टू द रिजन ऑफ प्लेट्सच्या रिजन भोवती प्लेटच्या भागांभोवती ते काय होतात, एंटर होतात. वर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट्स कंट्रोल द वर्टिकल मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन बीम. वर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट्स काय करतात पहा, कंट्रोल द वर्टिकल मोशन. ओके, उभी मोशन जी आहे इलेक्ट्रॉन बीमची ती कंट्रोल करतात. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेट्स वर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट सारखंच त्यांचं फंक्शन आहे. द बीम कम्स इन दिस रिजन वेअर इट्स हॉरिझॉन्टल मोशन इज कंट्रोल्ड बाय these horizontal plates. It controls the longitudinal of electron velocity. तो इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी लॉन्जिट्युडिनल पद्धतीने काय करतो, कंट्रोल करतो. नोट दॅट फॉर अ गिवन ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज अँड डायमेन्शन ऑफ CRT. नोट दॅट, हे लक्षात ठेवा की फॉर अ गिवन ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज, दिलेल्या ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज आणि CRTच्या डायमेन्शन सोबत द डिफ्लेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन बीम ऑन द स्क्रीन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफ्लेक्टिंग व्होल्टेज. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की गिवन ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज, दिलेलं ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज आणि CRTचं डायमेन्शन, द डिफ्लेक्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन बीमचं जे काय डिफ्लेक्शन आहे, परावर्तन आहे, डिफ्लेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन बीम ऑन द स्क्रीनवरती इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, हे डायरेक्टली अवलंबून आहे, प्रोपोर्शनल आहे, डिपेंडंट आहे टू द डिफ्लेक्टिंग व्होल्टेज. दिस शोज दॅट CRT कॅन बी यूज्ड ॲज अ लिनियर व्होल्टेज इंडिकेटिंग डिव्हाइस. हे असं दाखवून देतं की CRT हा लिनियर व्होल्टेज इंडिकेटिंग डिव्हाइस म्हणून वापरण्यात येतो. इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन 11 नंबर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन. द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेट्स प्रोड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल प्लेट्स काय करतात, इलेक्ट्रिक फील्ड तयार करतात. द व्हर्टिकल प्लेट प्रोड्यूस इलेक्ट्रिक फील्ड इन हॉरिझॉन्टल प्लेन. पहा, व्हर्टिकल प्लेट जी आहे ती इलेक्ट्रिक फील्ड तयार करते हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, अँड हॉरिझॉन्टल प्लेट प्रोड्यूस इलेक्ट्रिक फील्ड इन व्हर्टिकल डिरेक्शन. ओके, लक्षात येते का, हॉरिझॉन्टल प्लेट इलेक्ट्रिक फील्ड तयार करते व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये. द इलेक्ट्रॉन्स कॅन अलाइन्ड बाय धिस इलेक्ट्रिक फील्ड ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेट्स. मग इलेक्ट्रॉन्स जे आहे किंवा इलेक्ट्रॉन्स बीम जी आहे ती अलाइन केली जाते. अलाइन करणे म्हणजे एका रेषेत आणणे. अलाइन्ड बाय ज्याच्याने, बाय म्हणजे ज्याच्याने, दिस इलेक्ट्रिक फील्ड ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेट्स. ओके, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल प्लेटच्या इलेक्ट्रिक फील्डच्या मदतीने इलेक्ट्रॉन्स बीम हे काय केले जातात, अलाइन्ड केले जातात, एका रेषेत आणले जातात. द डिरेक्शन ऑफ द पाथ ऑफ इलेक्ट्रॉन्स इज दस कंट्रोल्ड. ओके, अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची दिशा ही काय केली जाते, कंट्रोल केली जाते. द इलेक्ट्रॉन्स बीम कॅन पास थ्रू दिस प्लेट्स विदाउट स्ट्रायकिंग देम. ठीक आहे, अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स बीम हे पास केले जातात एकमेकांना न धडकता, स्ट्रायकिंग देम. ओके, विदाउट स्ट्रायकिंग देम. ठीक आहे. स्क्रीन 12 नंबर आहे स्क्रीन. द इनर साइड ऑफ स्क्रीन ऑफ द ट्यूब इज कोटेड. आतील जो भाग आहे ट्यूबचा तो काय केलेला आहे, कोटेड केलेला आहे, त्याला आवरण दिलेलं आहे विथ फॉस्फरच्या मटेरियलने. द इलेक्ट्रॉन्स वेन स्ट्राईक द स्क्रीन. ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स या स्क्रीनवरती स्ट्राईक होतात, येऊन धडकतात, इट ॲब्सॉर्ब्स कायनेटिक एनर्जी. तो काय करतो, कायनेटिक एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिमान असणारी एनर्जी. द इलेक्ट्रॉन्स अँड इट इज रिएमिटेड ॲट द लोअर फ्रिक्वेन्सी इन द फॉर्म ऑफ लाईट. आणि तो पुन्हा उत्सर्जित होतो कमी फ्रिक्वेन्सीने प्रकाशाच्या स्वरूपात. द स्क्रीन मे बी कोटेड विथ डिफरंट मटेरियल टू गिव्ह डिफरंट ट्रेसेस. ओके, इथं टी पाहिजे, स्पेलिंग मिस्टेक आहे, रेसेस दिलेला आहे. द स्क्रीन मे बी कोटेड. ठीक आहे, स्क्रीन ही अशा पद्धतीने कोटेड केलेलं असते विथ डिफरंट मटेरियल, वेगवेगळ्या मटेरियलनी, टू गिव्ह डिफरंट ट्रेसेस, वेगवेगळे ट्रेसेस देण्यासाठी. फर्स्ट आहे झिंक सल्फेट. हे कोटिंग कुठे यूज केलं जातं पहा, इट गिव्ज व्हाईट ट्रेस. ही झिंक सल्फेटनं कोटेड केलेली पिक्चर ट्यूब आपल्याला TV ट्यूबमध्ये पाहायला मिळेल. ओके, त्याचबरोबर झिंक ऑक्साईड सिलिकेटने कोटेड केलेली स्क्रीन ही आपल्याला इट गिव्ज ग्रीन ट्रेस सुटेबल फॉर व्हिज्युअल ऑपरेशन्स. जे व्हिज्युअल ऑपरेशन्स आहेत, ग्रीन स्क्रीन जिथे असते तिथे आपण झिंक ऑक्साईड सिलिकेट ही स्क्रीन पाहू शकतो. ओके, त्याचबरोबर कॅल्शियम टंगस्टन हे मटेरियल अशा स्क्रीनला कोटेड केलेलं असतं की जिथे इट गिव्ज ब्ल्यू ट्रेस सुटेबल फॉर फोटोग्राफी. ओके, फोटोग्राफीसाठी जी सुटेबल स्क्रीन असते त्या स्क्रीनमध्ये कॅल्शियम टंगस्टेट
या मटेरियलनं ती आतून कोटेड केलेली असते. नोट दॅट, हे लक्षात ठेवा की व्हेन इलेक्ट्रॉन बीम स्ट्राईक द स्क्रीन लाईट ॲज वेल ॲज हीट इज प्रोड्युस्ड. ओके, हे लक्षात ठेवा की ज्यावेळी इलेक्ट्रॉन बीम ही स्क्रीनवरती धडकते, स्ट्राईक होते, ओके, त्यावेळी लाईट आणि हीट हे दोन्ही काय होतात, उत्सर्जित होतात किंवा निर्माण होतात. हीट मे डॅमेज द स्क्रीन अँड स्पॉट्स नीड टू बी केप्ट इन मोशन. ओके, अशा पद्धतीने हीट ही स्क्रीनला डॅमेज करू शकते, म्हणून आपण इलेक्ट्रॉन बीमला मोशनमध्ये ठेवणे गरजेचं आहे आणि जे की ते व्हर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेटच्या मदतीने त्याचं मोशन केलं जातं. त्याचबरोबर आहे 13 नंबर aqueduct कोटिंग. द सेकंडरी इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय स्ट्रायकिंग द बीम. ज्यावेळी दुसऱ्यांदा इलेक्ट्रॉन्स इमिटेड होतात, उत्सर्जित होतात, म्हणजेच काय की इलेक्ट्रॉन बीम हे स्क्रीनवरती स्ट्राईक झाल्यानंतरची ही घटना आहे. स्क्रीन आर कलेक्टेड बाय अ कंडक्टिव्ह कोटिंग इनसाइड द स्क्रीन मेड बाय aqueduct. ओके, मग ते उत्सर्जित झालेले इलेक्ट्रॉन्स हे कंडक्ट केले जातात स्क्रीनमध्येच aqueductच्या स्वरूपात. इट प्रोव्हाइड्स रिटर्न पाथ टू द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स ग्राउंड. हे जे काय आहेत की त्या इलेक्ट्रॉन्सला ग्राउंडकडे परत जाण्याचा मार्ग निर्माण करून देतात. इट प्रोव्हाइड्स रिटर्न पाथ टू द इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स ग्राउंड. अशा पद्धतीने CRTचं फंक्शन हे चालत असतं. ओके, अशा पद्धतीने आपण हे 13 पार्ट्स पाहिले CRTचे. ओके, इथे पाहू शकतो पुन्हा एकदा डायग्राम आपण CRTची इथे दिलेले आहेत. कनेक्टिंग बेस आहे, त्याचबरोबर कनेक्टिंग लीड्स, बेस, कंट्रोल ग्रीड आहे, हिटिंग एलिमेंट दिलेलं आहे, फोकसिंग ॲनोड दिलेला आहे. ओके, कंट्रोल ग्रीड दिलेला आहे, ॲक्सेलरेटिंग ॲनोड दिलेला आहे इकडे, व्हर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट्स, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेट्स आपण इथे पाहू शकतो. aqueduct कोटिंग म्हणजे सेकंडच्या वेळी, दुसऱ्यांदा वेळी ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स फ्रीली रोटेट होत असतात किंवा फ्रीली ते सर्वाईव्ह करत असतात, ते कलेक्ट करण्याचं आणि त्यांना ग्राउंडचा पाथ प्रोव्हाइड करून देण्याचं काम aqueduct कोटिंगद्वारे केलं जातं. आणि ही फॉस्फरची स्क्रीन आहे, इलेक्ट्रॉन बीम इथे पाहू शकतो आपण. ओके, अशा पद्धतीने CRT हा वर्क करत असतो. नेक्स्ट पार्ट आहे सिलेबस टॉपिक सिंगल बीम सिंगल ट्रेस CRO. सिंगल बीम सिंगल ट्रेस CRO. सिलेबस टॉपिक 5.5.2 ब्लॉक डायग्राम ऑफ ऑसिलोस्कोप अँड कंट्रोल अँड एक्सप्लेनेशन. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 5.5 इंट्रोडक्शन टू डिस्प्ले डिव्हाइस आणि त्याच्यातलाच सिलेबस टॉपिक 5.5.1 CRT हा डिटेलमध्ये बघितला. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण ऑसिलोस्कोप पाहणार आहोत, सिंगल ट्रेस सिंगल बीम. ओके, ऑसिलोस्कोप. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.